आणि खऱ्या अर्थानं उमाजी राजांना पकडण्यात आलं. बंदोबस्तात त्यांना न्यायचं ठरवलं. पुण्याला मामलेदार कचेरी, उमाजी राजांना मामलेदार कचेरीत नेलं, खटला चालू केला आणि 39 दिवस खऱ्या अर्थानं त्यांना ठेवण्याचा प्रयत्न इंग्रजांनी केला. खडक माळ पुण्यापासलं इथं फाशी द्यायची ठरवली. अख्खा आसमंत शांत झाला होता. समसमणारी अन्यायाच्या विरोधातली कुऱ्हाड त्याचा चालायची बंद होत होती. या 40 दिवसात आहे ना, इंग्रजांचा कॅप्टन मॉकिटोन्स हा रोज उमाजी राजांकडे जायचा आणि त्यांना विचारायचा कसं कसं केलं. उमाजी राजांनी सगळं सांगितलं आणि उमाजी राजांचं पहिलं चरित्र लिहायचं काम जर कुणी केलं असतं तर कॅप्टन मॉकिटोन्स यानं केलं. अरे शत्रूला सुद्धा वाटतंय या माणसावरती चरित्र लिहावं. जगातला पहिला राजा आहे ज्याच्यावरती चरित्र शत्रूने लिहिलंय, त्यांचं नाव क्रांतीवीर उमाजी राजे नाईक आहे. पण दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे, या महाराष्ट्रातल्या एकाही दिग्दर्शकाला वाटलं नाही की उमाजी राजांवरती एखादा चित्रपट काढावा.